नमस्कार. आज आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना मासिक ₹2,500 एवढं मानधन दिलं जात आहे. याच योजनेच्या संदर्भातील एक अतिशय असा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजेच की जी.आर. 23 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेला आहे. यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलेलं होतं की राज्यातील जे दिव्यांग लाभार्थी आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना आता समाज कल्याण विभागाकडून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे ट्रान्सफर करण्यात आलेली आहे. 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना मानधन दिलं जाणार आहे. यांच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा जी.आर. 23 म्हणजे तारीख मार्च रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना आता प्रतिमाह ₹2,500 एवढी पेन्शन दिली जात आहे. यूडीआयडी कार्ड जमा केलेले यूडीआयडी कार्डची केवायसी झालेले जे पात्र लाभार्थी अशा पात्र लाभार्थ्यांना आता 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे माध्यमातून ₹2,500 मानधनाचा लाभ दिला जाणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या जे सहाय्य योजना यांच्यामध्ये संजय गांधी निर्धार योजना, अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा, दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या योजनेअंतर्गत अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड 1 मधील नियम 15(3) मधील तरतुदीनुसार आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या निमंत्रक अधिकारी सहाय्य संचालक दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे अधिकारी घोषित करण्यात आलेले आहे. याच आता अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आता पुढे योजनेच्या अनुदानाचं वितरण प्रक्रिया पार पाडणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग लाभार्थ्यांना हा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे.